हा रामभाऊ, हा तर ते हो तर तुम्ही तिकडे आता काय आहे, एकमेकाला सगळ्यांना हे करा, धीर द्या, घाबरू नका कोणी पण. हा आणि इथून आता आपण संपर्कात आहोत, कसं तुम्हाला सुरक्षितपणे इकडे आणायचं त्याबद्दल काम चालू आहे आपलं. हाँ कि 18 लोग हैं? हाँ सर बराबर ना। और कितने और कोई आपके ग्रुप में 18 लोग हैं बराबर? हाँ, पर पूरे ग्रुप में, लेकिन हम जो मेरे जो अब जो लोग साथ में आए थे वो फिर हम चार थे, बाकी कोई अहमदाबाद से आया, कोई राजकोट से आया, कोई कहीं से दिल्ली। लेकिन वो अपने यहाँ से इंडिया से गए ना, तो वो आपके सब संपर्क में है पूरे लोग 18 लोग? हाँ, हम एक ही जगह ठहरे हुए सर, एक ही होटल में ठहरे। कौन सा होटल है? ये है सर रिजेंसी। रिजेंसी? हाँ जी हाँ जी। ओके ओके ठीक है, हमारे लोग आपके संपर्क में रहेंगे और जो भी अच्छा सेफ पॉसिबल है वो सब करके हम लोग। बहुत बहुत धन्यवाद सर, आपका बहुत बहुत धन्यवाद। ओके नाही निघू पण नका, अजिबात जाऊ नका. नाही नाही, आम्ही हॉटेलमध्ये सुरक्षित आहे, पण कर्फ्यू जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत आम्हाला इथून काही निघता येणार नाही. मी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर काल बोलणं झालंय हा आणि त्यांच्याकडे तुमची नावं पाठवतो मी. बरं बरं मुख्यमंत्री स्वतः लक्ष देतील. बरं बरं, फक्त काय प्रॉब्लेम काय होऊ शकतो, जर ही कर्फ्यू 4-5 दिवस लांबली हो तर मग आर्मीकडे रिक्वेस्ट करून आमची ही गाडी आहे, हिला तुम्ही परवानगी द्या जायला. ते होईल. तुम्ही 1-2 दिवस जा, अजून 2 दिवस शांत राहा, तर तुमच्याच भागात जास्त गडबड आहे. ती चालेल चालेल. मंदिराच्या परिसरामध्ये जास्त त्रास आहे, धोका आहे. हा, आणि काही वाटलं अर्जंट तर तुम्ही मला फोन करा. आणि आम्ही एम्बसीशी सुद्धा संपर्क केला. आपला भारतीय दूतावास आहे नाही हो हो ते जवळच आम्ही राहतोय काठमांडूला. काठमांडूला घटना घडते त्याच्या अगदी जवळ आहेत आम्ही. हा पशुपतीनाथांच्या मंदिराच्या अगदी जवळ आहे बरोबर. आणि आमचं हॉटेल सुद्धा ती जवळ आहे एकदम. आम्ही सगळ्या गोष्टी या जवळून बघितल्या. तसं आम्हाला काही धास्ती नाही किंवा आम्हाला काही इजा नाही त्याची, पण इथला मुक्काम आमचा वाढतोय. ऑलरेडी 2 दिवसाचा मुक्काम पाडला हॉटेलमध्ये आहोत, त्याच्यामुळे काही काळजी नाही. आता बाहेर पडू नका, तिथंच थांबा. मदत होईल असं मला वाटतं. तेव्हा शासनाने, महाराष्ट्र शासनाने, भारतीय गव्हर्नमेंटने यासाठी काही प्रयत्न करावेत अशी माझी विनंती आहे. आम्ही सुद्धा मुरबाड तालुका येथील म्हणजे परे गावातून आणि धसई परिसरातील सर्व महिला वर्ग आणि पुरुष वर्ग, काही म्हणजे लहान मुलं सुद्धा आहेत यामध्ये. आणि खरोखर काठमांडू येथील म्हणजे पशुपतीनाथ मंदिराच्या शेजारील म्हणजे 100 मीटर अंतरावर सध्या आम्ही आहोत. परंतु इथली जी भयावह परिस्थिती आम्ही पाहिली तर खरोखरच म्हणजे आमच्या सर्वांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. सकाळी जेव्हा आम्ही बाहेर पडत होतो, परंतु आमच्या बसेस किंवा आमच्या गाड्या बाहेर, लष्कर बाहेर पडू देत नाही. तर यासाठी आता आम्हाला म्हणजे पुढे काही सुचत नाही काय करावं. परंतु जे आमचे आमदार साहेब यांच्याशी सुद्धा बोलणं झालं, की कथोरे साहेबांशी आमचं बोलणं झालं, तर त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला मदत करू. आणि आता आम्ही त्यांच्या मदतीच्या अपेक्षेत आहोत. तर खरोखरच महाराष्ट्र सरकारने आम्हाला काहीतरी मदत करावी.